लायनर लावायला खूप आवडते, पण लावायला गेलं की हात थरथर कापतात आणि लायनर आपलं दुसरीकडेच लागतं. त्या भीतीने आपण लायनर लावणंच सोडून देतो. तर नमस्कार मैत्रिणींनो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल पल्लवीज ब्युटी. आणि तुम्ही जर नवीन असाल माझ्या चॅनलवरती तर नमस्कार, माझं नाव आहे पल्लवी. मी खूप सारे मेकअप व्हिडिओज, स्किन केअर व्हिडिओज आणि मेकअप हॅक्सचे व्हिडिओज बनवत असते. तुम्हाला जर यापैकी कुठल्याही टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बरेच जणांना लायनर लावायला येत नाही, तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठीच आहे. इथे मी खूप सोप्या पद्धतीने सांगणार आहे की लायनर कसं लावायचं आहे ते. बरेच जण म्हणतात की लायनर लावायला गेलं की हात थरथर कापतात आणि लायनर दुसरीकडेच लागतं. तर मग हा व्हिडिओ एंड पर्यंत बघा. इथे मी तुम्हाला सांगणार आहे की लायनर अगदी सोप्या पद्धतीने कसं लावायचं आहे ते. चला तर मग आपण लायनर लावायचं. तर एक गोष्ट मी इथे तुम्हाला सांगते की लायनर लावणं हे कम्प्लिटली प्रॅक्टिसवर डिपेंड. तरीही इथे तुम्हाला प्रॅक्टिसची गरज आहे. थेरॉटिकल नॉलेजपेक्षा जेव्हा तुम्ही स्वतः लायनर लावायला शिकताल तेव्हाच तुम्हाला लायनर लावता येईल. चला तर मग आपण लायनर लावायला शिकूयात. तर इथे मी 2 लायनर घेतलेले आहेत. हे आहे लिक्विड लायनर, इथे तुम्ही बघू शकता याची. आणि त्यानंतर दुसरा आहे पेन लायनर. सुरुवातीला जर नवीन प्रॅक्टिस करत असाल तर तुम्हाला पेन लायनरच यूज करणं गरजेचं आहे, कारण लिक्विड लायनर लावायला गेलं की सुरुवातीला हात थरथर कापतात, त्यामुळे आपले डोळे पण उघडझाप होतात, त्यामुळे लायनर वरती लागण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे सुरुवातीला पेननेच लायनर लावा आणि मग प्रॅक्टिस झाल्यानंतर शक्यतो लिक्विड लायनर यूज करा. लायनर लावताना सुरुवातीला इथून लायनरला स्टार्ट करायची नाही, मिडल पासून लायनर लावायला सुरुवात करायची आहे. मिरर हा समोर असा पकडायचा आहे, खाली नजर करायची आहे आणि त्यानंतर मिडल पासून सुरुवात करायची आहे. तुम्हाला जर विंग्स काढायच्या असतील तर खालच्या डोळ्याची ही खालच्या साईडने ॲब्रोज कडे आपल्याला एक लाईन ओढून घ्यायची आहे. त्यानंतर ही लाईन या लायनर मध्ये अशी मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर सुरुवातीला जर लायनर लावता येत नसेल तर तुम्ही स्ट्रेच करूनही लायनर लावू शकता या पद्धतीने. केव्हाही लायनर लावताना आपल्याला मिडल पासून स्टार्ट करायचं आहे, इथून सुरुवात करायची नाही. इथून जर सुरुवात केली तर तुमचं ब्रॉड लायनर लागू शकतं आणि पूर्ण तुम्हाला ब्रॉडच लायनर लावून घ्यावं लागेल, कारण इथे एकदम थिन लेअर लावायची आहे आणि इथे तुम्ही मग नंतर ब्रॉड करू शकता.
तर अशा पद्धतीने आपलं लायनर लावून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. जर लायनर लावताना जर वरच्या साईडला जर लायनर आपल्याकडून लागलं अशा पद्धतीने, तर हे लायनर डायरेक्टली पुसायचं नाही. पुसल्यानंतरून ते जर आपण स्प्रेड केलं तर त्याचे काळा डाग पडू शकतो. तर त्यासाठी मी तुम्हाला इथे एक नवीन ट्रिक सांगणार आहे की वरती लागलेलं लायनर कसं काढायचं तेही न डाग पडता. हे लायनर पूर्णपणे ड्राय होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतरच आपण इथे काढणार आहोत. हे जे वरती लागलेलं लायनर आहे ते पूर्णपणे ड्राय झालेलं आहे. हा असा स्पुली ब्रश घ्यायचा आहे आपल्याला इथे आणि त्याने हे लायनर आपल्याला या पद्धतीने असं रिमूव्ह करायचं आहे. बघू शकता इथे तुम्ही, याचा काळा डागही पडलेला नाही आणि आपलं लायनरही पूर्णपणे निघून गेलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपलं लायनर लावून झालेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.